गेल्या अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात वाद जो आहे तो पाहायला मिळतोय। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आज रायगडच्या संपूर्ण ध्वजारोहणाचा मान जो आहे तो आदिती तटकरेंना मिळालेला आहे। आपल्यासोबत भरत गोगावले आहेत। भरत गोगावलेजी, आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन तर आदिती तटकरेंनी केलं। हा, ते मंत्री म्हणून त्यांना दिलेलं होतं ते जो आम्ही काय कमेंट्स करणार नाही आहे, कारण त्यांनी जे काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचे नाशिकचा आणि रायगडचा हे दोन मंत्र्यांना म्हणून झेंडावंदन करायला दिलेलं आहे। आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही आहे। आमचा झेंडा जो आहे तो आपल्या देशाची शान आहे। परंतु तुम्ही एक दावा ठोकलेला होता की तटकरेंनी तुमचं काम केलं नाही म्हणून तिने आमदारांचं, परंतु अनिकेत तटकरे म्हणतात तिथे आता मंदिरात जाऊ आणि आपण शपथ घेऊ पालीच्या बल्लाळेश्वरात। कधी कधी त्याच्यामध्ये 1 इंची ती आम्ही 1 इंच मागं नाही हटणार। आजही मी सांगतो ना, आम्ही आत्ता जर सांगितलं, जर आम्ही जर चुकीचं काम त्यांच्या निवडणं केलं असेल तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहे, मंत्रिपदासहित। तुम्ही तर ते बाकी खासदार बोलाल, आम्ही मंत्रिपदासहित सांगतोय, बाकीचं सोडा। मुख्यमंत्री आले डावोसवरतून, भेटणार का उद्या? कारण की मंगळवारी कॅबिनेटची बैठक आहे। मंगळवारीच भेटणार आम्ही। परंतु जर आदिती तटकरे जर पालकमंत्री राहिल्या तर पुढची भूमिका काय असेल? कारण की महेंद्र दळवी सगळ्या गोष्टी गुप्त उघड नसतात करायच्यात, काही गोष्टी गनिमी गाव्याने चालायच्या असतात। अनिकेत तटकरे म्हणतात गद्दारांचे बादशाह आहेत म्हणून महेंद्र थोरवे। ठीक आहे, आता प्रत्येकाला तर ज्यांच्या घरातनंच जी काय सुरुवात झालेली आहे, मी काय सांगितलं त्या दिवशी, जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार? एका शब्दावरनं ओळखायचं तर आमचा माणूस गद्दार आहे का कोण गद्दार आहे हे तुम्हाला थोड्या वेळ दिवसात कळेल। परंतु सातत्यानं तुम्हाला हे फोटो काढ आव्हानं जी आहेत तटकरे फॅमिलींकडनं किंवा त्यांच्या पक्षाकडनं राष्ट्रवादीकडनं होताना पाहायला मिळतात। स्वीकारलीत आम्ही, आव्हानं स्वीकारून चालतो तोच खरा मर्द असतो, लक्षात आलं का? आणि आम्ही सगळे त्या पद्धतीने चाललेलो आहोत। आम्ही सांगितलं ना, आमचा चुकून पाय लागला तर आम्ही पाया पडू, एवढं लक्षात। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। मंत्री भरत गोगावले होते। भरत गोगावलेंचं म्हणणं आहे की आम्ही त्यांचं आमचं आव्हान जर त्यांनी स्वीकारलं असेल तर आम्ही मंदिरात जायला तयार आहोत। सुनील तटकरे यांनी आमचं, अर्थात तिन्ही उमेदवारांचं विधानसभेतल्या उमेदवारांचं विधानसभेमध्ये काम केलं नाही आहे, त्यामुळे जो भावाचा होऊ शकला नाही तो आमचा काय होणार, अशी बोचरी टीका जी आहे ती राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावरती केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।